आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकीमध्ये वेग नक्कीच होता पण दिशाहीन ती होती. धावा धावफलकावरती 19 धावा. एका षटकाचा खेळ झाला. तत्पूर्वी आपण नक्कीच आपलं लक्ष वेधून घेऊयात. आपल्याला जी ही स्पर्धा आज बघायला मिळते आपल्याला त्या स्पर्धेमध्ये एक मोलाचा वाटा योगदान जे आपल्याला लाभलंय कर्जत मधील एक हॉटेल आहे तलप हॉटेल आणि त्यांचे ओनर सर्व अनुज आहिरे आलेत. त्यांचं आपण एकदा मनापासून स्वागत करूयात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजेत. धन्यवाद सर. आपल्या अशा सहकार्यामुळे आपल्याला ही अशी स्पर्धा आणि हे भव्य स्वरूप बघायला मिळतं स्पर्धेचं. धन्यवाद. आणि यस आपण सन्मान करूयात त्यांचा. विशाल आपल्याला विनंती असेल आपण आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रफुल्ल आलेत बॅटिंग साठी. हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवली होती आणि अशाच प्रकारे धावचीची देखील संधी तिथे. आदित्य योग्य त्या वेळेवरती टर्न झालेत. डाईव्ह मारली आणि बचाव केलाय. पंचांनी नोचा कॉल केलाय. डायरेक्ट हिटचा इथे देखील प्रयत्न नाही केलाय. नो बॉल. 26 धावा धावफलकावरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावर. यावेळी चांगला फटका येतोय. गॅप मध्ये येतोय आणि येतोय षटकार. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. 32 ऑन द बोर्ड. प्रफुल्ल यांच्या बॅट मधून षटकार आलाय. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. षटक संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आहेत. आदित्य आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू पॉवर षटकामध्ये आणि बघा प्रत्येक संघाकडे ना एक गोलंदाज आहे जो गोलंदाज पॉवर षटक फेकतो. त्यातील एक गोलंदाज आदित्य. एक धाव इथे देखील मिळेल. एकेचं रूपांतर म्हणजेच डबल होतील. 2 धावा. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन द बोर्ड. धावचीची शक्यता. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. काय झेल पकडलाय. फॉलो थ्रू मध्ये आजच्या संपूर्ण दिवसात एवढा चांगला झेल मी तर नाही बघितलाय. बघा अगदी योग्य त्या वेळेवरती. लवचिक बॉडी असणं गरजेचं आहे. फ्लेक्सिबिलिटी असणं गरजेचं आहे. बघा जीटीसी वरती देखील अगदी ऍक्शन रिप्ले. नो चेंडू असणार आहे. 5 धावा मायनस देखील झाल्या. दक्ष आल्यात. यावेळी बिगेटचा प्रयत्न केला. बॅटची एज आहे का पंचांकडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी होते. 34 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी कव्हर्स रिजन वरती खूप चांगला ड्राईव्हचा फटका. एकच धाव मिळणार आहे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल्स टू गो. 36 धाव फलकावर. हलक्या हाताने खेळले. दिशा दाखवली चेंडूला फाईन लेग वरती. 2 धावा इथे देखील मिळतील. 38 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू पॉवर षटकाचा आणि झेलची शक्यता. कॅच पकडली आहे. वाह काय कॅच पकडली आहे. आणि दक्ष सारखा एक चांगला बॅटर देखील तंबूत परत पाठवलाय. ही कॅच आहे की ही मॅच आहे. येणारे 6 चेंडू नक्कीच सांगू शकतात आपल्याला.
धावा धावफलकावरती. आणि बघा दक्षचे रिॲक्शन देखील टिपण्यात आलेत. ते रिॲक्शनच आपल्याला सांगून जातात की भरपूर नाराज स्वतःवरती. संघाचं ओझं त्याच्या डोक्यावरती होतं, ती बॅट त्याच्या डोक्यावरती आली. 33 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाला आणि बॅकअप झालाय. 3 ते 4 खेळाडू चेंडूला बॅकअप करतात. वेळेचा विचार केला तर 10:08 अवधी. यावेळी देखील आपण बघितलं तर बॅकफुटला गेले. बॅकफुटला जाऊन चांगला फटका होता. पण इथून बघा पहिल्या 2 षटकांचा विचार केला ना तर पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस किती धावा होत्या तर 33 धावा होत्या. छत्तीस धावा आहेत धावफलकावर. पॉवर षटक नक्कीच खूप चांगलं हाताळलं. 3 चेंडू 3 धावा. 3 टू गो. बिग हिटचा प्रयत्न केला होता. सदोतीस धावा आहेत धावफलकावरती आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. बघा मागच्या मॅच मध्ये देखील आपण हेच दृश्य बघितलं. शेवटचा चेंडू इनिंग मधील लास्ट बॉल ऑफ द इनिंग. फुल टॉस आहे. गोलंदाजांनी नक्कीच म्हटलं होतं ना की गेला, पण चेंडू गेलाय सीमेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. या 6 धावेंनी धावफलक पुढे. धावा धावफलकावरती 43. जिंकण्यासाठी लक्ष्य 44 धावेंचं, म्हणजे ही फायटिंग टोटल आहे.
राकेश आलेत स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला हितेश आहेत. ज्या हितेशनी विक्रम केलेला 5 चेंडू 5 षटकारांचा. 44 लक्ष. पहिला चेंडूवरती चांगला फटका बघायला मिळतोय गोलंदाजाच्या अगदी मागे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक धाव. हितेश आला स्ट्रायकिंग एंडला. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. काय शैली आहे गोलंदाजाची, काय सेलिब्रेशन आहे. ओ हो 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 हो. पहिल्या चेंडूवरती एक मोठा गडी गारद झालाय. हितेश सारखा आक्रमक खेळाडू, एक हार्ड हिटर बॅटर अगदी गोल्डन डक वरती बाद होत आहेत. आता हे 44 लक्ष डोंगरा एवढं नक्कीच वाटू शकतं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. एक धाव इथे मिळेल. तीन धावा चेंडू 5. चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळी देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी असणार. डायरेक्ट हिट झालाय. नॉट आउट आहे. आणि स्कोर बोर्डचा विचार केला तर स्कोर बोर्ड बघा. धावा 3, गडी बाद झाले 2. 3-4-2. क्रिकेटची मॅच आहे, फुटबॉलची नाही आहे. 3 धावा 2 गडी बाद. मोरिया विपक्ष गजानन. आणि पहिला चेंडू बघा. अगदी बॅटरला काही समजलं नाहीये चेंडू कुठे आलाय. फक्त यष्ट्यांचं संरक्षण केलं. फुल टॉस आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. एकच धाव मिळणार आहे. एकच धाव मिळणार. 4 धावा झाल्यात धाव फलकावरती. जिंकण्यासाठी लक्ष 44 धावांचं आहे. आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पूर्णपणे बॅकफुटला बघायला मिळतं आपल्याला मोरिया हा संघ आता तरी. षटकार आला. या 6 धावांनी धावफलक. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. षटकाराची आवश्यकता होती. षटकार आलाय आणि हा चेंडू लीफ केलाय. खूप चांगला लीफ केलाय. 12 धावा धावफलकावर. 12 रन्स ऑन द बोर्ड करायचेत. यावेळी देखील फुल टॉस आहे. झेलची शक्यता. कॅच टिपली आहे. हा झेल टिपलाय की ही मॅच टिपली आहे की टॉप 3 मध्ये आपल्या संघाला घेऊन गेलेत. पण अजूनही सामना संपलेला नाहीये. 12 धावा धावफलकावर. 44 44चं टार्गेट आहे. 12 धावा धावफलकावरती. मॅजिकल ओव्हर. पॉवर ओव्हर. पॉवर ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याची आवश्यकता मोरिया टीमला आहे. 12 झाल्यात. 44 करायचे टोटल. आवश्यकता 12 चेंडू 32 धावांची आहे.
पहिला चेंडू बघा काय फेकलाय, नो बॉल आहे. स्वतःवरती देखील थोडेसे नाराज होत आहेत. आता 30 धावांची आवश्यकता, 12 चेंडू. आणि पंच काय कॉल करतायत, पंचांनी नोचा कॉल केलाय. धावा किती मिळणार आहेत? चेंडू नो आहे. पंच 5 नाही तर 10 धावा मिळतील. राईट, येस, 10 धावा आल्यात. यावेळी हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवली आहे. आणि बघा या 10 धावा आल्यानंतर जो मनोबल, जो कॉन्फिडन्स होता ना बॅटरचा, तो देखील वाढलाय. त्याला माहितीये आता हे टार्गेट चेस करणं सोपं आहे. इथून प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धावा, त्याच्या डबल मिळू शकतात. डावखुऱ्या हाताचा बॅटर, प्ले अँड मिस होत आहेत. डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 2 चेंडू झालेत, 4चा खेळ शिल्लक आहे. वाह, कव्हर्स रिजन वरती इथे देखील एक चांगला फटका. 1 धाव मिळणार आहे. धाव संख्या धावफलकावरती 28 धाव आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा झाल्यात. पुढे सरसावले. पंच काय कॉल करतायत, नो +1, 2 म्हणजे मिळतील 4. ओहो, आली आहे का मॅच आली आहे का जवळ मोरया संघाच्या दिशेने? कारण चुका वारंवार गोलंदाज करतोय. 32 धावा धावफलकावरती, 32 ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी आता समीकरण 12 धावांचं आहे. पण लक्षात घेणं गरजेचं आहे की विकेट काढली तर 5 मायनस देखील होऊ शकतात. बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न 2 खेळाडूंनी मिस केलाय आणि 1 धाव इथे मिळणार आहे. 34 धावा झाल्यात. दहा धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजाच्या अगदी पुढ्यातला हा चेंडू, षटक संपलं नाहीये. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे का? 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 टू गो सर. समीकरण 7 चेंडू आणि 10 धावांचं. इथून एखादी चौकार, मॅच जवळपास फिनिश. पण इथून विकेट मिळाली ना तर 15 धावा होऊ शकतात. बॅकफुटला गेले, कटचा खूप चांगला फटका, स्क्वेअर कट बघायला मिळतोय. 1 धाव नाही तर 2 मिळणार. आवश्यकता किती आहे? 6 चेंडू. जिंकण्यासाठी बनवायच्यात किती? 8 धावा बनवायच्यात. 36 धावा झाल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटत होतं ना की मोरया संघ बॅकफुटला गेलाय का, भरपूर विकेट्स गेल्यात. पण त्यानंतर पॉवर षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग केली या बॅटरनी. 36 झालेत. 6 चेंडू 8 धावांचं समीकरण आहे. ओमकार आलेत. ओमकार यांना संरक्षण करायचं 8 धावांचं. बघूयात बॉल आउट मध्ये टॉप 3 मध्ये कुठला संघ जातोय, मोरया जातोय की गजानन जाणार आहे. बॅकफुटला गेले आहेत. बॅकफुटला जाऊन चांगला फटका, 1 धाव नक्कीच मिळेल. 5 चेंडू 7 धावांची समीकरण. पाच चेंडू 7 धावा. पुढे सरसावले. कव्हर्स वरती एक चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा बघायला मिळतोय. मिसफिल्डिंग झाली आहे. मिसफिल्डिंग झाली आहे. 1 धाव इथे देखील मिळेल. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 4 चेंडू 6 धावा. 4 बॉल 6 रन्स. 4 चेंडू 6 धावा. बघूयात यावेळी गोलंदाजाच्या अगदी मागे मिसफिल्डिंग झाली आहे आणि कुठला बॅटर आउट आहे? बॅटर आउट झालेत. डिंगो आउट झालेत. 5 गडी बाद झालेत. 5 विकेट्स डाऊन. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 6 धावा.
विशाल स्ट्राईकला. विशालच्या बॅट मधून एक लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळते. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला झालाय. पंच कॉल घेतील. बघा अंपायर काय सांगतायत. किती धावा आहेत सर? 3 धावा मिळाल्यात. मॅचचं समीकरण बदलत आहे. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. त्याच 3 धावांचं संरक्षण करायचं. कुठे चालली आहे मॅच? 2 चेंडू 3 धावा. बॅकफुटला गेले. बॅटची झेल टिपलाय. कॅच बनवली आहे. मॅच बनवली आहे. वा. स्वतःवरती नाराज विशाल होत आहेत. पण एक पात्री लढत विशाल यांनी केली आहे. विशालसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक पात्री लढत विशालनी केली. आपल्या संघाला अगदी गमावलेल्या मॅचला मॅच मध्ये आणलं. आता समीकरण प्रमोद आलाय स्ट्राइकिंगला. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना चाहिए. बघूयात तो जज्बा कुठल्या टीम मध्ये. 1 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच. 1 बॉल्स 3 रन्स टू विन. बिग हिट केलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारलाय. मॅच फिनिश आणि सेलिब्रेशन बघा. मोरया संघ थेट जातोय टॉप 3 मध्ये.